नमस्कार, मी डॉक्टर विनाश शर्मा. आज आपण बोलणार आहोत सायटिका नामक आजाराबद्दल. सायटिका हे आजार काय असते, कशामुळे येते आणि त्याचे उपचार काय आहे, हे सगळं जाणून घेण्याआधी आपण एक आमच्या पेशंटची प्रतिक्रिया बघूया की ज्यांना सायटिकाचा प्रचंड त्रास होता आणि जे होमिओपॅथिक उपचारानंतर ते अवघ्या 6 महिन्यात पूर्णपणे बरे कसे झाले. मी राजेंद्र माधवराव शिंपी. मी पाचोरा नगरपालिकेमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होतो. मला गेल्या 2 वर्षापासून सायटिकाचा प्रचंड त्रास होता आणि माझ्या उजव्या पायाची नस ही एकदम चोकअप झालेली होती. जर चालत असताना माझं घर सोनार गल्लीमध्ये, सोनार गल्लीपासून ते नगरपालिकेपावेतो जर मला जायचं म्हटलं तर मला कमीत कमी 25 10 5-6 मिनटं असा उजवा पाय वरती करून थांबावा लागत होता. आणि मग 2-3 ठिकाणी मी तपास केला, त्याच्यामध्ये सायटिका निघाली. प्रत्येक जण ऑपरेशनचं मला सांगत होतं. परंतु मी गायत्री होमिओपॅथी क्लिनिकचे डॉक्टर अविनाश शर्मा यांच्याकडे आलो. माझी संपूर्ण फाईल घेऊन आलो. त्यांनी ते बघितलं आणि माझी संपूर्ण हिस्ट्री त्यांनी एका कागदावरती, एका पेपरवरती लिहिली की तुम्हाला कसला त्रास आहे, काय काय त्रास आहे. मला शुगर आहे, डायबिटीस आहे, हे सगळे आजार मी त्यांना सांगितले. प्रचंड आजारात त्यांनी माझी माहिती घेतली. जन्मलापासून तर त्यांच्याकडे येई पावेतोची माहिती त्यांनी माझ्याकडून घेतली आणि त्यांनी सांगितलं की राजू भाऊ, तुम्ही काळजी करू नका, माझ्या गोळ्या चालू करा, तुम्हाला 100% फरक पडेल. मी गेल्या 7 महिन्यापासून त्यांच्या होमिओपॅथिकच्या गोळ्या सकाळ आणि संध्याकाळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी डोस घेत होतो. आज माझी सायटिका पूर्णपणे बरी झालेली असून मी नॉनस्टॉप कमीत कमी 5 किलोमीटर चालू शकतो. याबद्दल मी खरोखर डॉक्टर अविनाश शर्मा यांचे मी आभार मानण्यासाठीच या ठिकाणी आलेलो आहे. आता सायटिका हे असतं काय? आपल्या कमरेच्या मणक्यांमधून एक नर्व निघते, एक नस निघते, ज्याला सायटिक नर्व असं म्हणतात. ते कमरेच्या मणक्यांमधून निघते, आपल्या पायाच्या मांड्यांमधून, मांड्यांच्या मागच्या बाजूने पोट्यांमधून तर तळपायापर्यंत ती जात असते. ही कमरेच्या दोघी बाजूला असते, म्हणजे शरीराच्या दोघी बाजूला असते. जेव्हा या सायटिक नर्वला काही इजा होते, काही त्रास होतो, तेव्हा जी दुखायला लागते त्याला सायटिका असं म्हणतात. आता हे सायटिका आजार होतो कोणाला? ही जनरली होतो प्रेग्नेंट वुमन्सला, जे लोक सतत बसून काम करतात, ज्यांना मणक्यांचा काही त्रास असतो, म्हणजे मणकी झिजून जातात किंवा मणक्यांमध्ये जेव्हा कमरेमध्ये झिजून ते मणक्यांमध्ये नस दाबली जाते तेव्हा, किंवा कमरेवर पडल्यामुळे जेव्हा सायटिक नर्वला काही मार लागतो त्या टायमाला सायटिकाचा त्रास उद्भवतो. आता याचे लक्षणं काय असतात? त्याचे लक्षण असतात कमरेपासून खालच्या बाजूला पायाचं दुखणं जाणे. हे दुखणं हळूहळू वाढत असतं. हे जनरली एका बाजूलाच होतो, पण असं काही नाही की हे दोघी पायाला होऊ शकत नाही. कमरेच्या दोघी मणक्यांपासून सुरू होऊन हे खालची पायाला दुखायला लागलं म्हणजे दोघी बाजूला सायटिकाही असू शकते, पण हे जनरली एका पायाला सुरुवातीला होत असतं. दुखणं हळूहळू खालच्या बाजूला जातं, दुखणं वाढत जातं, मग मोमेंटरिस्टिक व्हायला लागते. तुम्हाला बसताना उठताना त्रास व्हायला लागतो आणि हा त्रास तीव्र गतीने वाढत जातो. आता याचा उपचार काय? ज्या लोकांना सायटिकाचा त्रास असतो त्याच्यातून 90% पेशंट असे असतात की ज्यांना ऑपरेशनची काही गरज नसते. ते काही दिवसांचं मेडिकेशन घेऊन, ते आयुर्वेदिक असो, होमिओपॅथिक असो, काय ॲलोपॅथिक असो, ते मेडिकेशन घेऊन आणि त्यासोबत काही व्यायाम करून ते पेशंट बरे होऊ शकतात. काही काळानंतर ते पेन हळूहळू दुखणं बरं होतं. फक्त 10% पेशंट असे असतात की जे खूप जास्त डॅमेज झाल्यानंतर त्यांना ऑपरेशनच करावं लागत असतो. ठीक आहे. होमिओपॅथिकमध्ये बरेच असे औषधी आहे जे तुम्ही घेऊन आपल्या आजाराला, सायटिक आजाराला पूर्णपणे बरं करू शकतात आणि मुळासकट बरं करू शकतो. तर म्हणून तुम्हाला जर सायटिकाचा त्रास होत असेल तर आपण एकदा होमिओपॅथिक उपचार घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सांगितल्या सल्ल्यानुसार आपण काही व्यायाम करायला पाहिजे, म्हणजे आपला सायटिक आजार पूर्णपणे बरं होईल आणि आपली शस्त्रक्रिया टळू शकते. थँक्यू.